देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा निमित्ताने भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा नाशिक येथे मंडळ यांच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत आधार कार्ड शिबिर, डोळ्यांची तपासणी शिबिर, मूकबधिर दिव्यांग मुले मुलींचा सत्कार व मिठाई वाटप अशा कार्यक्रमांचा समावेश होता। नाशिक रोड मंडळाध्यक्ष नूर मोहम्मद यासीन अत्तार यांनी या उपक्रमांचे आयोजन केले। समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे अत्तार हे सर्वांच्या दुःख सुखात सहभागी होत असतात अशी प्रशंसा उपस्थित मान्यवरांनी केली। राजराजेश्वरी जेल रोड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, नाशिक रोड मंडळाध्यक्ष शांताराम घंटे, नाशिक महानगर अल्पसंख्याक अध्यक्ष रफिकभाई शेख, चिटणीस भाजपा किरण गायकवाड, राजेश आव्हाड, बाबूभाई अत्तार, हनीफ भाई शेख, राऊत हसन अत्तार, माजी नगरसेवक संगणवेरे अण्णा, शरद मोरे, संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। सेवा पंधरवाड्यातील हे उपक्रम समाजातील सर्व घटकांना स्पर्श करणारे ठरले असून त्याद्वारे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने सामाजिक बांधिलकी जपल्याचं बोलण्यात येत आहे। यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारत देशात सेवा पंधरवाडा हा उपक्रम चालू आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही अल्पसंख्याक नाशिक रोड मंडळ यांनी नेत्र चिकित्सा शिबिर, आधार कार्ड शिबिर, आयुष्यमान शिबिर आणि अपंग लोकांचा सत्कार व अपंग लोकांना मिठाई वाटप असा प्रोग्राम आम्ही ठेवलेला होता आणि या प्रोग्रामला मला भरपूर यश मिळालेलं आहे आणि खास करून हा मेसेज प्रत्येक आमच्या प्रदेशापर्यंत जावा अशी आम्ही अपेक्षा करतो। माझे दोन विश्लेषण संपवतो। सांगा यामध्ये। माझं नाव दीपक जाधव सर। भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस, या आपल्या देशामध्ये हा वाढदिवस, मोदी साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरा केला जातो। त्याचप्रमाणे नाशिक रोड मंडळ मध्ये अल्पसंख्याक मोर्चा नाशिक रोड मंडळच्या वतीने नूर मोहम्मद यासीन अत्तार साहेब यांनी देखील या ठिकाणी सर्वरोग निदान, नेत्ररोग शिबिर, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर हे आयोजित करून मोदी साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि या वाढदिवसाला आमच्या पक्षाचे, भाजपाचे अनेक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे पदाधिकारी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। असाच या कार्यक्रमाला पुढेही अशी चालना मिळत राहो आणि अत्तार साहेबांना आमच्याकडून अशी शुभेच्छा आहे तर त्यांनी देखील पुढे चालून या आपल्या पक्षाला मोठं करावं आणि अल्पसंख्याक सर्व एकत्र करून हा समाज एकत्र करावा आणि ही जी काही गरीब निर्माण झालेली असेल किंवा नसेल ती एकत्र करून मोडकळीस आणावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडल अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने, भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडलाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आणि दिव्यांग बांधवांना मिठाई वाटप आणि त्यांचा सत्कार असे विविध नेत्र तपासणी असे विविध उपक्रम या ठिकाणी सामाजिक लोकोपयोगी उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले आहे। मी नाशिक रोड मंडल नूर मोहम्मद भाई यासीन अल्पसंख्याक मोर्चाचे नाशिक रोड मंडलाचे अध्यक्ष यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो। अतिशय स्तुत्य असा उपक्रम, लोकोपयोगी समाजसेवी असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला, त्याबद्दल नूर मोहम्मद भाई यासीन यांचं अभिनंदन करतो। तसंच नाशिक रोड मंडलाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या उपक्रमात सहभाग घेतला, पुढाकार घेतला, त्याबद्दल नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त राबवलेल्या या उपक्रमात शुभेच्छा देतो। धन्यवाद। वतीने व त्या नाशिक रोड मंडळ अल्पसंख्याक मंडळाच्या वतीने नूर मोहम्मद अत्तार साहेब यांनी पहिलाच एक कार्यक्रम आयोजित केला आहे जो नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा म्हणून होता। त्यामध्ये त्यांनी आज या ठिकाणी आधार कार्ड संदर्भातल्या समस्या
आयुष्यमान भारत कार्ड, त्यानंतर आपल्या नाशिक रोड येथील मतिमंद मुलांच्या शाळेमधील जे गुणवान विद्यार्थी आहे, जे अपंग विद्यार्थी त्यांना मिठाई वाटप, त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्यासोबत व आपल्या नाशिक रोड परिसरामध्ये जे अपंग बांधव आहे त्यांनाही या ठिकाणी बोलून सन्मानित केलं. त्याच्यासोबतच इथे नेत्र तपासणी केली. यामध्ये लहान मुलांपासून तो वयोवृद्धांपर्यंत सर्व नेत्र तपासणी करून घेतली आणि ज्यांना ज्या समस्या भेटल्या नेत्र तपासणीमध्ये सापड त्यावर काय उपाययोजना करायची संबंधित त्यांना सांगितलंय. संबंधितांना चष्मे देण्याची त्यांनी व्यवस्था करणार आहे. आज जे त्यांच्याकडे पेशंट येऊन गेले यापैकी कमीत कमी निम्म्या अर्ध्या पेशंटला ते त्यांच्या पद्धतीने 100% मदत करणार नाही. एवढा चांगला उपक्रम अत्तार भाई व त्यांची टीम आणि त्यांना मार्गदर्शन करणारे रफिक शेख शहराध्यक्ष. म्हणजे कसं नेतृत्व चांगलं असलं तर खाजगी मंडळी सुद्धा काम चांगली करते. एक कुसुमाग्रजांची कविता होती, रामासारखं नेतृत्व असलं तर माकडासारखा शूद्र प्राणी सुद्धा सेतू बांधू शकतो. जर माकडासारखं नेतृत्व असलं तर रामासारखे सुद्धा काही करू शकत नाही. तर भाऊ तुम्ही असंच आमच्या अत्तार भाई नवीन आहे, इतक्या वर्ष त्यांनी जीवनाचे म्हणजे जे सेवानिवृत्ती होईपर्यंत त्यांनी प्रेसमध्ये काम केलं. राजकीय त्यांना पार्श्वभूमी नाहीये. त्यांना शांतराव घंटे साहेबांनी आमच्या मंडलाध्यक्षांनी जी जबाबदारी दिल्यानंतर घंटे साहेबांना काळात माहिती नव्हतं का हे पेरू शकतात, त्याला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता. पण आमची मैत्री झाली, आम्हाला ते आमच्या ऑफिसला आले आणि एक चांगला माणूस चांगलं काम करतोय. आम्ही आमच्यापर्यंत मी कोमलताई आणि आमचे प्रतिभाऊ आम्ही त्यांच्यासोबत गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्या बरोबर काम करतोय. आणि एवढ्या मोठ्या प्रवाहामध्ये आज मुस्लिम समाज येत नव्हता. पण अत्तार भाई सारख्या माणसांना तिथं आम्ही जेव्हा त्यांच्या समोर घेऊन गेलं तर कोणी नाही म्हटले नाही. आता हळूहळू अनेक मंडळी मध्ये येते. ही दरी आहे, ही दरी जरी मग अत्तार भाईच्या माध्यमातून कमी झाली तर हे खूप मोठं यश आहे. काय दोन्ही समाजामधला जो तेढ आहे ते अत्तार भाई यांच्या माध्यमातून हळूहळू कमी होत जाईल. आणि आपल्यामधली एक वाक्यता टिकवणं हेच लय मोठं काम त्यांनी केलेलं आहे. हे शिवधन दृश्य ही त्यांची टीम पेलन ही मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आमच्या नगरसेविका कोमलताई बेरुड्या व आमच्या प्रभाग क्रमांक 21च्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. प्रताप भैया जरी दुसऱ्या पक्षात असले तर अत्तार भाईंसाठी त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांनी पक्षाची लाईन सोडून अत्तार भाईच्या कार्यक्रमात इथे आले, व्यासपीठावर बसले. माझा पक्ष मला काय म्हणाल, कारण इथे चांगलं काम आहे. ते काही कुठल्या पक्षविरोधित काम नाही, सर्व समाजासाठी काम करताय. तर त्यांचा पक्ष सुद्धा त्यांना काही बोलू शकत नाहीये. ही त्यांना हमी होती. मी कोमलताईच्या वतीने सर्वांना इथे उपस्थित झाले, सर्वांनी लाभ घेतला, सर्वांना शुभेच्छा. आणि काही अत्तार भाईकडून काही कमी पडला असेल तर सर्वांची माफी मागतो. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा नासिक रोड मंडल की तरफ से नेत्र तपासनी शिविर और आधार कार्ड शिविर और अपना अपंग लोगों को मिठाई वाटप का सत्कार रखा गया था, जिसमें हमारे लाड़के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी उनका 75वां वार दिवस है. इनके सेवा पंद्रहवाड़े में ये सब कार्यक्रम नासिक रोड मंडल की तरफ से आयोजन किए गए थे, जिसमें हमारे मंडल अध्यक्ष तो मोहम्मद साहब, इन्होंने इनकी टीम ने और पूरी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चे ने ये कार्यक्रम को एकदम अच्छे से पार पाड़ा. और जितने भी यहाँ लोग आए थे अपने जो लाभार्थी जो नेत्र तपासनी शिविर में जिसके ऑपरेशन निकले हैं उनके मुफ्त में ऑपरेशन होने वाले, साथ ही में उनको चश्मे भी मुफ्त में मिलने वाले. नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक.